रामकृष्ण हरी. 30 डेच्या चॅलेंजमध्ये आज सेकंड डेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. चला तर आपण जाऊया माझ्या पर्सनल ट्रेनिंगच्या गाडी शिकवायच्या क्लासेसमध्ये. तर या ज्या मॅम आहेत यांना खूप गाडी शिकायची इच्छा होती आणि अडचणही होती. अडचण अशी की त्यांच्या मिस्टरांची ट्रान्सफर होती आहे नाशिक. आता मुलांना आणणं सोडणं हे सगळं त्यांना करायचं होतं. जिथं गोष्ट मुलांची येते तिथं आई झाशीची राणी व्हायला पण कमी होत नाही. त्यांनी त्यांच्या मुलासाठी हा क्लास कंप्लीट केला आहे आणि आता बघू शकताय ते गाडी स्वतः चालवायलाही लागलेत. तर चला जाऊयात आता आपण जिमला. ते काय चुकणार नाही, फिट तर व्हायला हवेच. तर आज होता माझा लेग डे म्हणजे वाट. आता मला चालताही नाही येणार आहे आणि बसताही नाही येणार. आणि जिमला आलोय आणि आपण सेल्फी नाही काढणार असं तर होऊ शकत नाही. आफ्टर ऑल मुली. आषाढी एकादशीमुळं आज घरात स्वयंपाक नव्हता, तर घरातली कामं करायचं ठरवलं. आणि फरशी पुसणं, बेडशीट बदलणं, ब्लँकेट्स धुवायला टाकणं, कवर्स धुवायला टाकणं अशी ही सगळी कामं करायची ठरवली होती. हॉल, किचन, बेडरूम आवरून थोडंसं सामान आणायचं म्हणून बाहेर जाऊन आले. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करून घेतली. आषाढी एकादशी असल्यामुळं थोडासा वेळ लागला पूजेला. कॉफी म्हणजे माझं प्रेम आणि त्यात मला माझ्या न्यूट्रिशननी सांगितलं आहे कॉफी कमी करायला. तर फार कमी केली आहे आणि काव मिल्क स्टार्ट केलं आहे. कॉफी पिता पिता यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या, थोडंसं परत फोटो. मग काय माझ्या पिल्लूला थोडीशी आंघोळ घालून थोडंसं अंग पुसून फ्रेश केलं. त्याची स्माईल तर बघा किती गोड आहे ना. माझं सगळं थकान निघून जाते. आणि मग थोडी कपडे वाळू घातलेली आणले आणि मी आले माझ्या माहेरी. हा माझा भाऊ आणि ही माझी लुसी आणि हा माझा मोठा भाऊ. मी मम्मीला शोधलं तर बघते तर काय झोपली अंजिकाला घेऊन. एका आवाजात उठून नाचायला लागली नातवा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.